आवाज येत नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आपण भारुड पाहतोय. भारुड म्हणजे बहुरूढीचा आरूढ म्हणजे भारुड. नाथ महाराजांनी अनेक भारुड लिहिली आहेत. शिवाजी महाराजांचे म्हणजे अनेक प्रकारचे आहेत. तर आज आपण भारुडामध्ये सासू वाचण्याचा भारुड आहे. पण तिला जायचंय पंढरीला. पण तिच्यावर सासू सासरे धीर नंदन पती जाऊ देत नाही. तर ते एकनाथ महाराज त्याची वजह सांगतात ते भारुडामध्ये. तत्पूर्वी हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल सासरा जाऊ देना मला, सासरा जाऊ देना मला. कसं आहे म्हणजे हे सासू असण्यानंतर सासऱ्याला विचारलं पाहिजे, सासूला विचारलं पाहिजे, नवऱ्याला देखील विचारलं पाहिजे आणि घरची अतिथी नणंद तिला पण विचारलं पाहिजे. तर तिला नाकावरच असतो. मग ते सासूला विचारले जाऊ का, पण त्यांनी सासरा काय जाऊ देत नाही. आणि गांधळाला बसवलं त्याला न माहिती सासू जाऊ देणार मला. आता काय सासऱ्याला विचारलं, सासरा नको म्हणाले. आता विचारलं पाहिजे सासूला, सासू तरी हो म्हणते का भाऊ. सासूला विचारलं की म्हणाली नको जाऊ. काय काय असतात त्या वारीला लोक म्हणताना काय भेटतंय वारीमध्ये, मला काय भेटतंय वारीमध्ये, परमानंद परमसुख भेटते. बरोबर, परमसुख भेटतं. पण त्यांना माहीत नसते वारीमध्ये काय भेटतंय, वारी का करावी. पण सासूला विचारलं वारीला जाऊन तर नको म्हणाली. पण तिला काहीतरी काम करावं पण जायला पाहिजे. पण तिला काय लावायचं आणि स्वयंपाकला बसवलं तिला न बाई मी
ननन जाऊ देना मला, ननन जाऊ देना मला. किती जण? 5 आणि एक दीर. ननन जाऊ देना मला. आणि घरात असले ना कोडे करतात. कोणाचं म्हणजे काहीच पडतात. थोडं जायला काय जास्त बोललं तर खूप जास्त सांगणं करतो असं कसं बोलतात. घरी शांत राहू देत नाही. आणि काय करायचं? आणि नांदवायला शांत जायचं नसतंय तरी हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल